ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परी येत असे एक आधारू तिनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य चिंतनामध्ये आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी क्रमांक 75 पासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की ही जी काही गीता आहे या गीतेचं महात्म्य जे आहे ते महात्म्य वर्णन करताना ज्ञानोबराय सांगतात की भगवान शंकर सुद्धा आपल्या सहधर्मीला म्हणजे भवानीला सांगतात की देवी, जसं तुझं स्वरूप हे प्रत्येक क्षणाला नित्य नवीन भासतं त्याच पद्धतीने हा जो काही गीता ग्रंथ आहे हा प्रत्येक क्षणाला नित्य नूतन भासणारा आहे। आज एवढे वर्ष झालं गीता निर्माण होऊन, परंतु तरीही सुद्धा प्रत्येक जण त्या गीतेवर टीका करत असताना त्यातून काहीतरी वेगळं तो निर्माण करत असतो, वेगळं काहीतरी निर्माण त्यातून होत असतं। सांगायचं तात्पर्य म्हणजे ही जी गीता आहे या गीतेचं नित्य नूतन स्वरूप नेहमी आपल्याला दिसत असतं, भासत असतं। आणि अशी जी गीता आहे ती सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। हा जो माझा प्रयत्न आहे हा एखादा मतिमंदाने केलेला प्रयत्न, जसं माऊली सांगतात की एवढा विशाल असा हा ग्रंथ ज्याचं आकलन वेदालाही झालं नाही आणि माझ्यासारखा मतिमंदाचे त्याच्यासमोर काय पाड आहे, परंतु तरीही मी त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यानंतर या सगळ्याला कारणीभूत जर काय असेल, मी कोणामुळे हे करू शकलो, कोणामुळे सांगू शकलो, तर त्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात परी येथ असे एक आधारू। या ठिकाणी एक आधार आहे। अरे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणाचा तरी आधार असतो। ज्याच्या जीवनात आधारच नाही, ज्यांचं जीवन निराधार आहे, ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा व्यक्तीचं जीवन उदासीन असतं। ज्यांच्या जीवनामध्ये आधार असतो, त्या आधाराच्या काळात आधार असतो त्यावेळेस संकटाच्या काळामध्ये तो त्या व्यक्तीचा आधार आपल्या जीवनामध्ये घेत असतो। अरे ज्या वेळेस तुम्ही संकटामध्ये असता, एखाद्या वेळेस प्रवास करताय, प्रवास करता करता तुमचे भाड्याचे पैसे संपले, तुमच्या फोनमध्ये पैसे नाही, तुमच्या फोनपेला पैसे नाही, त्यावेळेस तुम्ही काय करता, आपल्या मित्राला फोन करता आणि मित्राला फोन करून म्हणता अरे बाबा अर्जंट मला 500 रुपये पाठव, मी रस्त्यामध्ये अडकलो आहे, माझ्याकडे पैसे संपलेले आहे। तो त्याच क्षणी तुम्हाला पैसे पाठवतो, म्हणजे एक तुम्हाला आधार प्राप्त होतो। परंतु येथे जो आधार सांगितला आहे तो आधार वेगळा आहे। माऊली सांगतात की मला जो आधार आहे तो माझ्या गुरुचा आहे, म्हणजे निवृत्तीनाथाचा आहे आणि त्यांच्या आधारामुळेच मी काही बोलू शकलो।
त्यांच्या आधारामुळं अरे आज आपण प्रवचन करत आहे, आज आपण कीर्तन करत आहोत, आज आपण नित्यचिंतन करत आहोत. हे कशामुळं करत आहे? हे कोणी आपल्याला शिकवलं? हे कोणी आपल्याला बोलायचं सांगितलं? हे कोणी आपल्याला बोलायचं शिकवलं? हे तर आपल्या श्रीगुरूंनी शिकवलं. अरे माझ्या जीवनातील गोष्ट आहे. ज्यावेळेस 2006 तुमचा जन्म कदाचित 2006च्या नंतर झाला असेल. 2006 ज्यावेळेस आम्ही भक्ती फेरीमध्ये गेलो आणि भक्ती फेरीमध्ये गेलो, नवीनच आश्रमामध्ये मी आलो होतो आणि पूजनीय स्वामीजींनी सांगितलं की सगळ्यांना प्रवचन करायचे आहे, सगळ्यांना बोलायचं आहे, सगळ्यांना 10-10 मिनिटं बोलायचं आहे. कुठं? फत्तेपूरमध्ये. कुठं? फत्तेपूरमध्ये. चिंचेचं मोठं विशाल झाड होतं. अजून आहे का? हां, विशाल झाड. त्या चिंचेचं झाड एवढं की तिथे 300-400 लोक बसू शकतील एवढं मोठं, 500 लोकांपर्यंत लोक बसतील एवढं मोठं चिंचेचं झाड. आणि स्वामीजीने सांगितलं की तुम्हाला प्रवचन करायचं आहे. आता प्रवचन करायचं आहे, याच्या अगोदर कधी आपण प्रवचन केलेलं नाही, याच्या अगोदर आपण कीर्तन केलेलं नाही, याच्या अगोदर आपण कधी बोललो नाही, कधी बोलण्याचा धाडसही केलं नाही. आता एकदम बोलायचं आहे, परंतु विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. ज्याचा विश्वास असतो आपल्या गुरुच्या प्रती, ज्याचा विश्वास असतो आपल्या भगवंताच्या प्रती, तो काय करू शकतो? काहीही करू शकतो. म्हणून जीवनामध्ये विश्वास फार महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळेस सद्गुरुदेवाने सांगितलं की आता तुम्हाला बोलायचं आहे, प्रवचन करायचं आहे, आम्ही 5 जण होतो. तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, कोणी 5 मिनिटं, कोणी 10 मिनिटं, कोणी 15 मिनिटं बोलू लागला. परंतु त्यावेळेस जे शब्द आमच्या मुखातून निघले ते आम्हालाही माहीत नव्हते. परंतु आम्ही ज्यावेळेस प्रवचनासाठी बोलायला बसलो त्यावेळेस ते आपोआप ते शब्द सुरू झाले. काय झाले? आपोआप जे गुरुचं श्रवण केलेलं होतं, जे गुरुने ज्ञान आम्हाला दिलं होतं, ते आपोआप आपल्या मुखामध्ये येऊ लागले. ही कृपा कोणाची आहे? ही सद्गुरूची आहे. अरे आज आपण हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ज्ञानोबराय सारखे सांगतात की बाबा जसे एखाद्या मशकाने, एखाद्या चिलटाने जसा जे आकाश आहे ते आपल्या हातामध्ये, मुठीमध्ये सामवावं, हे जसं अशक्य आहे, त्या पद्धतीने या ग्रंथाचा अर्थ, ज्ञानेश्वरीचा अर्थ लावणं आमच्या सारख्याला सहज शक्य आहे का? सहज शक्य नाही. परंतु ती सुद्धा आपल्यावर सद्गुरूची कृपा आहे आणि कृपेशिवाय काय होऊ शकतं? म्हणून येत असे एक आधार आहे की ज्यांच्यामुळे मी हे बोलू राहिलो. तेनेची बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्या श्री गुरुच्या कृपेनेच मी काय बोलू शकलो, नाहीतर माझ्यामध्ये ती पात्रता नाही. अरे ज्यावेळेस संतांची कृपा होते, ज्यावेळेस श्रीगुरूची कृपा होते. मी तुम्हाला त्रोटकाचार्याचं उदाहरण सांगितलं, गावोबाचं उदाहरण सांगितलं. गावोबा फक्त कशासाठी यायचा? पुरणपोळी खाण्यासाठी. आणि बस पुरणपोळी खायची आणि आपल्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत बसायचा. कोण? गावोबा. पुरणपोळी खायचा आणि आपल्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत बसायचा, श्रवण करत राहायचा. परंतु ज्यावेळेस नाथ महाराज सांगितलं की आता माझ्या पुढचे जे काही ग्रंथ, हे जे काही माझ्या नंतर जे काही ग्रंथ अपुरे आहे ते गावोबा लिहील, त्यावेळेस गावोबावर कृपा झाली आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्रोटकाचार्य कधीही न बोललेले, मतिमंद म्हणल्यापेक्षा पाठात न काही येणारे, परंतु ज्यावेळेस श्रीगुरूने सांगितलं की बाबा तुला पाठ सांगायचा आहे, असा पाठ सांगितला त्रोटकाचार्याने की सगळ्या बाकीच्या शिष्याने काय तोंडात आपल्या बोटं घातले. तर ही कृपा आहे, सद्गुरूची कृपा आहे. म्हणून माऊली सांगतात की ह्या कृपेमुळेच मी बोलू शकलो. अरे माऊलीच्या कृपेमुळं कोण बोलू शकलं नाही? अरे रेडा म्हणजे रेडा नावाचा मनुष्य नाही. लोक आता काही जे अभ्यासक आहे ते म्हणतात की रेडा नावाचा मनुष्य होता, त्याचं नाव रेडा होता आणि त्यांच्याकडून बोलून घेतलं. परंतु तसं नाही. ज्यांचा भाव नसेल तो कदाचित म्हणेल रेडा नावाचा मनुष्य होता, परंतु ज्यांचा भाव आहे ते तर म्हणतात की म्हैस्या पुत्र मुखे वेद बोलविले. अरे म्हशीचा पुत्र माणूस असू शकतो का? म्हशीचा पुत्र तुमच्या तिकडे देतात म्हशीला असे माणसं होतात का? नाही होत ना. तर म्हशीचा जो पुत्र आहे तो म्हशीचा पुत्र म्हणजे रेढा. म्हशीचा पुत्र म्हणजे काय? तर रेढा. आणि
हा जो काही रेडा आहे त्या रेड्याच्या मुखातून काय बोलून घेतलं ज्ञानोबारायानं? वेद बोलून घेतला. तरी म्हणून ज्ञानोबाराय पुढे सांगतात की ही माझ्यावर जी आहे ती श्री गुरुची कृपा आहे. माझ्यावर काय आहे? तर ती श्री गुरुची कृपाच आहे. आणि त्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात, एरवी तरी मी मूर्ख, माझा काय अधिकार आहे का? जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. की एरवी मी कसा आहे? कसा आहे? मूर्ख. अरे माऊली ज्ञानोबाराय मूर्ख आहे का? पण स्वतःला काय म्हणतात? अज्ञानी, मूर्ख आहे का नाही? आणि आपल्याला थोडं काही आलं तर आपण मी शहाणा आहे, मी हुशार आहे. आणि तुम्हाला जर कोण मूर्ख म्हणलं तर तुम्हाला सहन होतं का? मला मूर्ख म्हणलं यांनी, आहे का नाही? महाराज मला यानं मूर्ख म्हणलं. काय म्हणलं? मूर्ख म्हणलं. अरे मी काय मूर्ख आहे का? मला मूर्ख म्हणतात? हे ज्ञानोबाराय सांगतात, अरे माझा काय अधिकार आहे का? एरवी मी तरी मूर्ख आहे. जरी झाला अविवेक, अरे हे गीता सांगण्याचं मी जे काही काम करत आहे तो माझ्याकडून झालेला एक प्रकारचा अविवेक आहे. काय आहे? अविवेक आहे. तरी संत कृपा दीपक सोज्वळ असे. तरी परंतु संतांची जी कृपा आहे त्या कृपेमुळेच मी हे सांगू शकलो आहे. त्यांच्या कृपेमुळेच मी हे करू शकलो आहे. संत कृपा दीपक, संतांची जी कृपा आहे, संतांची कृपारूपी दीपक. दीपकाचं काम काय असतं? प्रकाश करणं. अरे अंधार खोलीमध्ये तुम्ही दीपक घेऊन गेले, दिवा घेऊन गेले तर काय होतं? प्रकाश होतो. तसं संतांच्या कृपेने माझं जे काही अज्ञान आहे ते काय झालं? नाश पावलं. आणि संतांच्या कृपेनेच मी बोलू लागलो. संतांच्या कृपेनेच माझ्याकडे तो अधिकार प्राप्त झाला. नाहीतर माझ्याकडे तो अधिकार, मी तर मूर्ख आहे, अविवेक करत आहे. हे जे काही गीता सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तो माझ्याकडून एक प्रकारचा अविवेक होत आहे. पुन्हा सांगतात ज्ञानोबाराय, लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे, की मूर्त ही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोहाचे कणक होय, कणक म्हणजे सुवर्ण. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे, की मूर्त ही जीवितला आहे अमृत सिद्धी. अरे लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? परिसामध्ये. लोखंडाचं. आणि एकदा सोनं झाल्यानंतर पुन्हा ते लोखंड होऊ शकत नाही. पुन्हा लोखंड होऊ शकतं का? नाही. लोखंडाचं सोनं झालं आणि पुन्हा ते सोन्याचं लोखंड होईल असं होतं का? नाही. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे. ते सामर्थ्य कोणामध्ये? परिसामध्ये. तुम्ही बाकी कोणतेही धातू त्याला घासा, कोणतेही घासा, पण त्याला तुम्हाला सोनं होणार नाही. पण परिसाचा ज्यावेळेस लोखंडाला स्पर्श होईल ना त्यावेळेस काय होईल? त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होईल. कशामध्ये? सोन्यामध्ये. पण हे सामर्थ्य परिसामध्येच आहे, अन्य व्यक्तीमध्ये नाही. तसं माझ्या जीवनाचं किंवा माझं सोनं करण्याचं सामर्थ्य हे कोणामध्ये आहे? माझ्या सद्गुरूमध्ये आहे, श्रीगुरूमध्ये आहे. की मूर्त ही जीवितला आहे अमृत सिद्धी. अहो एखादा मेलेला व्यक्ती आहे आणि मेलेल्या व्यक्तीला अमृत पाजल्यानंतर, जो मेलेला म्हणजे जो मरणापाय किंवा जो मरायच्या शेवटच्या स्टेपवर आहे, शेवटच्या घटकात तो मोजत आहे, आणि डॉक्टरनं सांगितलं की बाबा आता काही पर्याय नाही, आता एक्सपायर व्हायच्या रंगात आहे की नाही? कधी कधी अशी कृपा होते, संतांची कृपा होते. अरे माझ्या जीवनातील एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी आश्रमात होतो त्यावेळेस एक लोणी गवळीचा मुलगा संभाजीनगरला भरती होता. डॉक्टरने सांगितलं याला घरी घेऊन जा, हा आता त्याची सेवा करा, हा 48 तासाच्या वर जगू शकत नाही. काय म्हणली? 48 तासाच्या वर जगू शकत नाही. लोक काय करतात मग की बाबा आता कोणाचा देवधर्मावर विश्वास असो नसो, लोक काय करतात की चला शेवटचा पर्याय म्हणजे आपण काय करू, संताकडे घेऊन जाऊ, देवाकडे घेऊन जाऊ. मरण तर प्रत्येकाला मरावं लागणारच आहे. तर संताकडे घेऊन जाऊ, देवाकडे घेऊन जाऊ. डॉक्टरने सांगितलं घरी घेऊन जा, कोणीतरी सांगितलं बाबा स्वामीजीकडे त्याला घेऊन जा, नाही काही तर संतांची कृपा होईल. अरे माऊलीने एका मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलं, सच्चिदानंद बाबाला, नाही काही तर हा अजून मेलेला नाही, याला एकदा संताकडे घेऊन जा, स्वामीजीकडे घेऊन जा, पूजनीय गुरुजीकडे, गुरुवर्याकडं घेऊन जा असं सांगितल्यानंतर
या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे, या ठिकाणी त्यांना गाडीतून आणलं आणि आणल्यानंतर जवळपास त्याचं वय असेल 7-8 वर्षाचं. त्याला असं धरून त्याच्या घरच्या परिवारानं असं आणलं आणि आणल्यानंतर त्यांनी पूजनीय स्वामीजीच्या समोर ठेवलं आणि समोर ठेवल्यानंतर दर्शन त्याला असं बळजबरी दर्शन, कारण दर्शन घेण्याचं सामर्थ्य किंवा ताकद नव्हती त्याच्यामध्ये, आणि दर्शन त्याने घेतलं. तर दर्शन घेतल्यानंतर स्वामीजीचं दर्शन घेतलं, त्यालाही थोडंफार समजत असेल आणि दर्शन घेतलं आणि शेवटी मरण आहे की नाही. अरे शेवटची कळ त्यालाही समजत आलं की आपला तर अंत जवळ आला आहे. शेवटी दर्शन घेतलं, स्वामीजी चरण तो चाटू लागला. काय स्वामी, ही अंधश्रद्धा नाही, ही वास्तवता आहे की ती संतांची कृपा म्हणा, त्याचं भाग्य उदयाला आला म्हणा, की त्यांचे स्वामीजीचे चरण चाटू लागला आणि चरण चाटू लागला. स्वामीजीने त्यांना जे काही रोज ज्याला अभिषेक करतात महादेवाचा, ते महादेवाचं पाणी जे आहे ते तीर्थ त्याच्या मुखात टाकलं आणि मुखात टाकल्यानंतर त्यांनी काय केलं, स्वामीजींना प्रदक्षिणा घातली. नंतर पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली, आपल्या पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर तो घरी घेऊन गेले. स्वामीजींनी सांगितलं की बा माझ्यावर एवढं, म्हणजे असं नाही की बा तुम्ही माझ्याकडे आणलं ना तर तो बराच होतो, असं नाही. स्वामीजींनी सांगितलं त्याला पुन्हा आता दवाखान्यात घेऊन जा. पुन्हा त्याला दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु धडधाकट झाला. कसा झाला तो? चांगला झाला आणि नंतर आता 2 महिन्यापूर्वी आश्रमात आला आणि स्वामीजीचं दर्शन घेतलं आणि स्वामीजीला म्हणाला, स्वामीजी मला तुम्ही ओळखलं का? मी लोणी गवळीचा, तुम्ही मला जिवंत केलं होतं. काय म्हणाला? मी लोणी गवळीचा, तुम्ही मला जिवंत केलं होतं. काय म्हणाला? तुम्ही मला जिवंत केलं होतं. स्वामीजीने काय, आता लहानपणी तो लहान होता, त्या गोष्टीला झाले जवळपास 15-16 वर्ष. स्वामीजीने काही ओळखलं नाही. म्हणे तुम्ही मला जे काही माझ्या घरच्या परिवाराने इथं आणलं होतं, त्यानंतर तुम्ही मला तीर्थ दिलं, तीर्थानंतर मी माझा जीवनाचं काय झालं, कल्याण, म्हणजे मला पुन्हा जीवन प्राप्त झालं. म्हणून संतांची कृपा काय करू शकत नाही. कृपादान केले संती कल्पांत ही सरेना. आणि म्हणून असे संतांची कृपा माझ्यावर झाली आहे आणि कृपा झाल्यामुळं मी हा अविवेक करू शकलो आहे. काय सांगण्याचं? गीता सांगण्याचं. नाही तर माझ्याकडे एवढं सामर्थ्य कुठं आहे? मी तर मूर्ख आहे. ज्ञानोबराय सांगतात, वास्तविक ज्ञानोबराय हे काय सांगतात, मूर्ख आहेत का ज्ञानोबराय? पण तरीही स्वतःला ते फार स्वतःला श्रीगुरूच्या समोर आपल्याला अल्प समजतात. याचा अर्थ की श्रीगुरूच्या समोर आपण सगळे कोण आहे? आपण सगळे अल्प आहे, मूर्ख आहे. तर लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परीसीचे आहे. जसं हे सामर्थ्य कशामध्ये आहे? परिसामध्ये, सोनं करण्याचं. की मूर्त ही जीवितला आहे अमृत सिद्धी. जसं मूर्त व्यक्तीला पुन्हा अमृत पाजल्यानंतर तो जसा जिवंत होतो, त्या पद्धतीने पुन्हा ज्ञानोबराय उदाहरण देतात. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखया अति भारती येत वास्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती जर प्रगट झाली, काय झाली? प्रगट झाली, तर मुक्या व्यक्तीला सुद्धा बोलता येईल. मुका व्यक्ती सुद्धा पंडित होईल. अरे ज्याला बोलताच येत नाही परंतु ज्यांच्या मुखात सरस्वती जाऊन बसले तर तो काय होऊन जाईल? पंडित होऊन जाईल. हे त्या वस्तूचे काय आहे? सामर्थ्य. यात नवल काही नाही. अरे याच्यामध्ये सामर्थ्य कोणाचं आहे? त्या सरस्वतीचं आहे, जी त्यांच्या मुखामध्ये बसली. तसं मी जे काही हे बोलतो आहे किंवा बोलणार आहे, हे माझं सामर्थ्य नाही, हे माझ्या श्री गुरुचं सामर्थ्य आहे. मी जे बोलत आहे, मी जी माझ्या मुखातून जे शब्द निघत आहे, हे माझं सामर्थ्य नाही, माझ्या गुरुचं सामर्थ्य आहे. का जयात कामधेनु माय तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तोल आहे ग्रंथी ये. का जयात कामधेनु माय, ज्याला कामधेनूसारखी आई आहे. अरे कामधेनू काय करते की आपली जे इच्छा असेल ती इच्छा काय करते? पूर्ण करते. कामधेनू जे इच्छा असेल ते तृप्त कर. तयासी अप्राप्य असे काय? अरे ज्याला कामधेनूसारखी आहे त्याला काही कमी आहे का? त्यानं मनात आणायचं आणि मनात आणल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.
ज्यांना कामधेनूसारखी आई प्राप्त झाली आहे त्यांच्या फक्त मनात आणायचं की मला हे पाहिजे, ते मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी प्रवृत्तला आहे ग्रंथी आहे, म्हणून मी या ग्रंथामध्ये प्रवृत्त होत आहे, म्हणून मी हा ग्रंथ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी श्री गुरुचं वर्णन करताना ज्ञानोबरायाने किती उदाहरणं दिले. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानोबरायाने दिलं कनक आणि परिसाचं उदाहरण. अरे सद्गुरू आपल्या शिष्याला काय करत असतात, आपल्यासारखं करत असतात. परिसापेक्षाही श्रीगुरु महान आहे, परिसापेक्षाही श्रीगुरु महान आहे. कारण परीस हा स्वतःचा आपलापणा त्याला देत नाही, परीस त्याला आपलापणा देत नाही. कारण परीस जर असेल तर परीस त्याला सोनं करू शकतो, पण त्याला परीस करू शकत नाही. परंतु श्रीगुरु काय करत असतात, त्याला आपलं करत असतात, नाही तर आपल्या पदावर बसवत असतात. हृदया हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदय घातले, द्वेत न मोडिता केले अपना ऐसे अर्जुना. या हृदयातून त्या हृदयामध्ये काय करतात, ते ज्ञान संपादित करतात आणि आपल्यासारखं बनवतात. आपल्यासारखं बनवण्याचं कार्य कोण करतं, श्रीगुरु करत असतात. आणि म्हणून श्रीगुरूचं सामर्थ्य हे परिसापेक्षाही महान आहे. म्हणून येथे लोहाचे आणि परिसाचे उदाहरण दिलं आहे, अमृताचं उदाहरण दिलं आहे, सिद्ध सरस्वतीचं उदाहरण दिलं आहे, त्यानंतर कामधेनूचं उदाहरण दिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देऊन श्रीगुरू आपल्या ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूचं महात्म्य वर्णन करत आहे. आता पुन्हा सांगतात, मी हा जो काही गीता ग्रंथ किंवा हे जे काही ज्ञानेश्वरी सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे, तर सांगतात की या ज्ञानेश्वरी सांगण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या तर तुम्ही त्या पदरात घ्याव्या. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावेत हे तुमते विनवत असे. जे श्रोते वर्ग बसलेले आहे समोर, श्रोते वर्ग बसलेले आहे. अरे शेवटी वाणी आहे. अरे मीही तुम्हाला सांगतो ना, काही काही शब्दाचा बोलताना उच्चारामध्ये बदल होऊ शकतो. जो बोलायचा तो शब्द एखाद्या वेळेस वाणी ओघामध्ये जो दुसऱ्या शब्द बोलला जाऊ शकतो. शेवटी वाणी आहे, वाणीमधून एखाद्या वेळेस दोषास्पद शब्द निघू शकतो. म्हणून सांगतात की जर अशा पद्धतीने जर वाणी जी आहे ती वाणी एखाद्या वेळेस काय होऊ शकते, दोषपूर्ण होऊ शकते. म्हणून सांगतात तरी न्यूनते पुरते. आता मी हे जे काही या ग्रंथामध्ये लिहत आहे ना, तर त्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली तरी न्यूनते पुरते अधिकते सरते. काही सांगता सांगता काही शब्द जे आहेत ते उणे वाटले, अपुरे पडले, किंवा काही शब्द सांगता सांगता त्याच्यामध्ये पल्हाळपणा आला. बोलता बोलता एखाद्या मनुष्य एखादी गोष्ट, काही काही लोक असे असतात खूप पल्हाळपणा करतात. पल्हाळपणा समजलो, एखाद्याची स्तुती करत असताना वाजवीपेक्षा जास्त करतात, त्याला म्हणतात पल्हाळपणा. म्हणून अधिकपणा आला, कधी काही कमी पडलं, करून घ्यावे तुमते बिनवत असे. तरी तुम्ही काय करावं, माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही ते सगळं गोड करून घ्यावे. आता दीजे अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. आता ज्ञानोबराय सांगता, आता अवधान द्या. अवधान द्या म्हणजे आता एकाग्रपूर्वक ऐका, आता लक्षपूर्वक ऐका. आता मी सांगतो काय आहे तुम्ही व्यवस्थित ऐका. मी जे सांगणार आहे ते तुम्ही काय कानाचे मन करून ऐका. कानाचे मन करून समजते म्हणजे नुसतं कानानं श्रवणच करू नका, तुमचं मन सुद्धा एकरूप करा. नाहीतर कान इथं आणि मन बाहेर, कान इथं आणि मन मुंबईला, आहे का नाही. मम्मी काय करते, हे काय करते, ते काय करते, कधी पाठवते टीसी, कधी काय, आहे का नाही. तर असं करू नका, कानाचे मन करा. म्हणजे मन सुद्धा इथे ठेवा आणि कान सुद्धा इथे ठेवा. दोन्ही एकत्र ठेवले तरच ते श्रवण घडेल. म्हणून अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन. तुम्ही बोलविल्या म्हणजे कोणाला म्हणतात, आपल्या श्रीगुरूला सांगतात की जर श्रीगुरूने मला आज्ञा केली तर मी बोलेन. काय करील, बोलेन. तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. जसं भावली माहिती आहे, भावली जशी बोलते म्हणजे ती जशी क्रीडा करते, ती जशी हलते, तर ती स्वतःहून हलते का नाही, तिला हलवणारा कोणीतरी वेगळा असतो. तो आपल्या हाताने ते सगळं करतो. मग ती हलवते, ती
त्या पद्धतीने तिचं हे असतं, प्रदर्शन असतं. तर त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने भावली हे काय नसतं, भावलं नसतं, निर्जीव आहे ते, तसं मी सुद्धा माझ्याकडे सामर्थ्य नाही की मी हे सगळं बोलेन म्हणून, परंतु तुम्ही माझ्याकडून हे काय करून घेणार आहे, वधून घेणार आहे. तुम्ही माझ्याकडून हे सगळं बोलून घेणार आहे. तैसा मी अनुगृहीत साधूचा निरूपित, ते आपला अलंकारित भलतया परी. त्या पद्धतीने सांगतात, तैसा मी अनुग्रहित, त्या पद्धतीने मी साधूजनाचा आवडता आहे, अनुग्रहित आहे, साधूजनाचा आवडता आहे, अनुग्रहित आहे, की साधूंची कृपा माझ्यावर आहे आणि गुरुचा सुद्धा मी कृपापात्र असून मी त्यांच्या आज्ञेनुसार वागणार आहे. अरे आपण कधी कधी श्रीगुरूने सांगितल्यानंतर आपण त्यांची आज्ञा भंग करण्याचा प्रयत्न करतो. श्रीगुरूने सांगितलं बाबा हे पाणी देऊन घ्या, आपण म्हणतो देऊ द्या, आहे का नाही, असं म्हणतो का नाही. अरे आपले महाराज सांगतात तुम्हाला की पोरो हे काम करून घ्या, ते काम करून घ्या, त्यातले 2 करता 4 गायब होतात, आहे की नाही. तर सांगायचं म्हणजे मी त्यांचा कृपापात्र आहे. कृपापात्र कोणाला म्हणतात, की जो खऱ्या अर्थानं जो खऱ्या अर्थानं सद्गुरूची सांगितलेलं प्रत्येक कार्य करणारा आहे आणि सद्गुरू ज्यांच्यावर प्रसन्न आहे, म्हणून मी कृपापात्र आहे. आणि साधूचा काय आहे, अंकित आहे. साधूचा अंकितच नाही तर साधूची सुद्धा माझ्यावर कृपा आहे. आणि त्यानंतर पुन्हा माऊली सांगतात, तव श्रीगुरु म्हणती राहे हे तुझन बोलावे नलगे काही, आता ग्रंथा चित्त दी झडकरी वेगा. आता ज्ञानोबा हे जे समोर बसले आहे ते श्रीगुरु बसले आहे. श्रीगुरु म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आणि आणखीन जे काही श्रोते वगैरे ऐकण्यासाठी आलेली ज्ञानेश्वरी. आता एवढं सगळं सांगितलं, जवळजवळ आता 82 ओव्या सांगणं झाल्या. किती? 82 ओव्या. मंगलाचरणामध्ये, गीतेचं महात्म्य सांगण्यामध्ये, शारदेची स्तुती करण्यामध्ये, श्रीगुरूची स्तुती करण्यामध्ये, संतांची स्तुती करण्यामध्ये जवळजवळ 82 ओव्याचं निरूपण केलं. आणि 82 ओव्याचं निरूपण केल्यानंतर आता श्रीगुरू काय म्हणतात, की आता बस. काय तर श्रीगुरू म्हणती राही तुझं बोलावे नलगे काही, म्हणती राही तुझं बोलावे नलगे काही. आता बस झालं, आता तू काय आता हे काही सांगू नको. आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं भरपूर झालं. आतापर्यंत जेवढी स्तुती केली तेवढी भरपूर झाली. आता ग्रंथा चित्त दी झडकरी वेगा. झडकरी म्हणजे आता लगेच या ग्रंथाकडे काय कर, चित्त दे, लवकर. झडकरी म्हणजे लवकर, ताबडतोब, पटकन, आहे की नाही. आपण झडकन आला पाहिजे तू, आता म्हणत नाही परंतु आता पटकन म्हणतात. पण झडकरी म्हणजे पटकन, लवकर लवकर. तसं सांगतात की आतापर्यंत जे बोलला ते ठीक आहे, परंतु आता या ग्रंथाकडे लक्ष दे आणि आता काही तू बोलायचं काम नाही. या बोला निवृत्तीदास पाहुणी परम उल्हास, म्हणे परिसा मना अवकाश देऊन या. हे ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज बोलले त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना आनंद झाला. काय झाला? आनंद झाला. अरे आपल्यासारख्याला जर म्हणलं असं बस झालं बोलू नको आता शिल्लक, काय आपल्याला राग आला असता. मी सांगू राहिलो एवढं जीव तोडून सांगू राहिलो, महाराज म्हणतात आता बस झालं. मी एवढं प्रवचन सांगू राहिलो आणि महाराज बस झालं. पण आता ज्ञानोबराय सांगून मला आनंद झाला, कारण माझ्या श्रीगुरूने काय केली, आज्ञा दिली आहे. आणि त्या आज्ञेमुळं आता श्रोत्याने काय करायचं आहे तर मनाला अवकाश देऊन ऐकण्याची श्रोत्यांना विनंती करत आहे. म्हणे परिसा मना अवकाश देऊन या, मना अवकाश देऊन या. श्रोत्यांना सांगत आहे की तुम्ही आता काय करा, हे मी जे सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित श्रवण करा. कसं श्रवण करा, की एकदा ऐकल्यानंतर पुन्हा पुन्हा ऐकण्याचं काम पडलं नाही पाहिजे. काही मुलं असतात एक पाठी, त्यांना एकदा ऐकल्यानंतर पुन्हा ऐकायचं काम पडत नाही. स्वामी विवेकानंद होते तसे. स्वामी विवेकानंदाने एकदा ग्रंथ वाचल्यानंतर पुन्हा तो ग्रंथ वाचायचं काम पडत नव्हतं. स्वामी विवेकानंद एक दिवस एक वेळची गोष्ट आहे, प्रदेशामध्ये राहत होते आणि स्वामी विवेकानंद प्रदेशामध्ये राहत होते. ते स्वामी विवेकानंद तिथे रोज त्यांना वाचनाचा छंद. मग लायब्ररीतून जे काही मोठाले खंड आहे, आपले जे गुरुबंधू आहे त्यांना सांगायचे की हा ग्रंथ आज घेऊन या, उद्या तो ग्रंथ घेऊन या, परवा ते ग्रंथ घेऊन या. आणि एवढा मोठा चांगले ग्रंथ
चांगलं ते. आणि मग स्वामी विवेकानंद ते वाचायचे आणि वाचल्यानंतर तो ग्रंथ परत द्यायचे, उद्या सांगायचे दुसरा घेऊन या, पुन्हा परत द्यायचे. तर लायब्ररीवाला म्हणे तुम्ही काय ग्रंथ नुसते घेऊन जाता आणि आणून देता का? नुसते घेऊन जाता आणि आणून देता, रोज ग्रंथ नेता रोज नेता, असं होऊच शकत नाही की एवढा ग्रंथ एका दिवसामध्ये वाचून. त्यावेळेस त्यांचे गुरुबंधू जे आहे त्यांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं. स्वामी विवेकानंदाला सांगितल्यानंतर स्वामी विवेकानंद स्वतः लायब्ररीमध्ये गेले आणि त्या लायब्ररीवाला जो आहे त्याला सांगितलं, आणि ते बी इंग्लिशमध्ये होते त्यावेळेस, ते सगळ्या जे काही डिक्शनरी ग्रंथ होते सगळे इंग्लिशमध्ये होते. स्वामी विवेकानंदाने सांगितलं तुम्ही कोणतंही पेज काढा, कोणतंही हे काढा, आणि पेज काढून तुम्ही काय करा की मला विचारा की या पेजवर ह्या वळीमध्ये काय आहे. काय, कोणतंही पेज काढा आणि विचारा की या ओळीमध्ये या पेजवर या ओळीमध्ये काय आहे, मी तुम्हाला सांगतो. मग त्यांनी स्वामी विवेकानंद विचारून पाहिलं की या ग्रंथामधले त्या ग्रंथामध्ये जे स्वामी विवेकानंद वाचले ते, की पेज नंबर 17 त्याच्यावर काय आहे, 10 नंबरची ओळ त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, पेज नंबर 50 त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. हे सगळं स्वामी विवेकानंद पटापट सांगू लागले. पटापट सगळं स्वामी विवेकानंद सांगू लागले. त्यावेळेस त्याला आश्चर्य झालं की अशा पद्धतीने एकाच वाचण्यामध्ये सगळं ग्रंथ पाठ करू शकतो. त्यावेळेस स्वामी विवेकानंदाची बुद्धिमत्तेचं त्याला आकलन झालं की स्वामी विवेकानंदाची बुद्धिमत्ता काय. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे एकाग्र चित्ताने तुम्ही जेवढं श्रवण करसाल तेवढं तुमच्या लक्षात राहील. आणि तुमचं जर मन बाहेर आणि कान इथं, तर ते शक्य आहे का? नाही. म्हणून स्वामी विवेकानंद ज्यावेळेस ग्रंथ वाचायचे त्यावेळेस ते एकाग्र चित्तपूर्वक ते वाचायचे. आणि एकाग्र चित्तामुळे वाचल्यामुळं की पुन्हा त्यांना वाचण्याचं काम पडत नव्हतं, पुन्हा एकदा गोष्ट ऐकल्यानंतर पुन्हा ऐकायचे काम पडत नव्हतं. तसं जे काही श्रोती बसले आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही आता मनाचा अवकाश करून काय करा, तुम्ही हा ग्रंथ श्रवण करा. आणि अशा पद्धतीने ह्या सुरुवातीच्या ज्या काही ओव्या आहे त्या ओव्या आपल्या आजच्यानं संपल्या आहे. उद्या जो काही गीतेचा पहिला श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकापासून आपण प्रारंभ करणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.